मला जनतेतूनच मला उभा राहायची संधी दिलेली आहे. लोकांनीच मला उभा केलेला आहे. डोक्यात एकच उद्देश होता की जसं बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं तसं 80% समाजकारण हीच भूमिका घेऊन आजपर्यंत मी लोकांच्या पुढे जातो. पहिल्यांदा तुम्हाला सांगतो की मी निवडणुकीला उभारलो नाही, तर या जनतेतून आवाज उठला किंवा या जनतेने उठाव केला की अभि खतकर किंवा अभि आपल्या हक्काचं आणि अभिनच उभारलं पाहिजे, ही भूमिका घेऊन मी या निवडणुकीला सामोरं जातो. आणि मी नगरसेवक नाही, जनसेवक म्हणून या निवडणुकीला सामोरं जातो. तुम्हाला सांगायचं झालं तर जनतेला कोणत्या गोष्टी दिल्या, जनतेसोबत नेहमी ताकदीने आणि शक्तीने उभा राहिलो, ही पहिली गोष्ट. त्याचप्रमाणे मी कोरोना नंतर या प्रभागातील अनेक रस्त्यांसाठी 5 कोटी रुपये निधी शारंगधर देशमुख आमचे गट नेते आहेत ते आणि मी या प्रभागामध्ये विकास निधी खर्च केला. जे जे शहरात ते उपनगरात ही संकल्पना घेऊन जाणारे आम्ही कार्यकर्ते. नमस्कार, माझा महाराष्ट्र न्यूजच्या मैदान निवडणुकीचं या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आणि सर्वत्रच उमेदवारांची प्रचाराची आणि एकूणच लोकांच्या गाठीभेटी घेण्याची ही लगबग सुरू झाली आणि यातूनच एक युवा नेतृत्व जनतेसमोर उभं राहिलं. आपला अभि हक्काचा अभि ही जनतेनं दिलेली टॅगलाईन आणि त्यानुसार केलेलं काम. प्रभाग क्रमांक 20 मधील उमेदवार अभिजित खतकर आज आपल्या बरोबर आहेत. नमस्कार अभि. नमस्कार मॅडम. तर पहिल्यांदा मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की युतीमधून तुम्हाला शिंदे गटाची उमेदवारी मिळाली, यावर काय सांगाल? सांगायचं झालं तर या देशामध्ये युतीचं सरकार आहे, महाराष्ट्र राज्यात सुद्धा युतीचं सरकार आहे. कार्यकुशल मुख्यमंत्री, त्याच पद्धतीनं त्यांच्या खांद्याला खांदा लावून आमच्या पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आहेत. तसेच राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार आणि या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये माझे मार्गदर्शक आणि या कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा या महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो. उमेदवारी मिळाली म्हणजे उमेदवारी ही शिवसेनेची अशीच कुणालाही मिळत नाही, तर त्यासाठी पहिल्यांदा शिवसैनिक असावं लागतं. गेली 10-15 वर्ष मी शिवसैनिक म्हणून या आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो. हे काम करत असताना सामाजिक असेल किंवा जे जे आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली काम करायला लागतं, ते गेली 10-15 वर्ष या समाजाच्या उपयोगी असे काम आम्ही करत आले. आणि बाळासाहेब ठाकरेंची शिकवण आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, याच भूमिकेतून गेली 15 वर्ष मी काम करत आलोय. हेच अंगीकृत असलेले गुण आंबेडकर साहेब असतील किंवा उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर साहेब असतील किंवा आमचे गट नेते कोल्हापूर महानगरपालिकेचे शारंगधर देशमुख असतील, यांनी ओळखले आणि हा कार्यकर्ता महानगरपालिकेच्या तिकिटासाठी किंवा उमेदवारीसाठी पात्र आहे, म्हणूनच मला ही उमेदवारी मिळाली. बर, आता तर तुम्ही निवडणूक लढवण्यासाठी मैदानात उतरला आहातच, पण ते जनतेच्या विश्वासामुळेच. मग याचे काही तुमचे अनुभव आहेत का? पहिल्यांदा तुम्हाला सांगतो की मी निवडणुकीला उभारलो नाही, तर या जनतेतून आवाज उठला किंवा या जनतेने उठाव केला की अभि खतकर किंवा अभि आपल्या हक्काचं आणि अभिनच उभारलं पाहिजे, ही भूमिका घेऊन मी या निवडणुकीला सामोरं जातो. आणि मी नगरसेवक नाही, जनसेवक म्हणून या निवडणुकीला सामोरं जातो. नगरसेवक झाल्यानंतर किंवा या निवडणुकीला सामोरं जाताना यावर अनुभव गेली 10-15 वर्षाचे अनुभव आहेत. मागच्या निवडणुकीला मी माझ्या आईला शिवसेनेतून उभा केलं होतं, थोडक्याच मतात पराभव झाला, पण खचलो नाही, थांबलो नाही आणि अविरत समाजासाठी या समाजात वावरताना या समाजाचं देणं लागतो, हीच भूमिका घेऊन आजपर्यंत मी काम करत आलो. आता तुम्ही म्हणाला की मागच्या झालेल्या निवडणुकीत तुम्ही तुमच्या आईला उभं केलं होतं आणि त्यांचा पराभव झाला, पण न हार मानता आता पुन्हा नव्याने तुम्ही ते काम चालू केलेलं आहे. म्हणजे 1100 लोकांची त्यावेळेला तुम्हाला साथ मिळाली होती, त्या 1100 लोकांसाठीच तुम्ही परत मैदानात उतरण्यासाठी सज्ज झालात, यावर काय सांगाल? तरुण कार्यकर्त्यांची फळी माझ्याबरोबर ताकदीने आणि शक्तीने उभा राहिली आणि या प्रभागातील सर्वसामान्य लोक माझ्यासोबत 1106 लोक उभा राहिले. त्याची जाणीव ठेवून
ज्या वेळेला कोणीही नेता सोबत नसताना 1100 लोक उभा राहिले, आपल्या पाठीशी पाठबळ दिलं, मग 1106 लोकांनी मला मतदान केलं होतं. हीच भूमिका किंवा ह्याच विचार घेऊन मी निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बाहेर पडलो. का बाहेर पडलो? तर या प्रभागातील लोकांनी आपल्याला पाठबळ दिलं, ताकद दिली, आपल्याला अशी संधी दिली होती. थोडक्या मतानं आई आमची पराभूत झाली किंवा माझा त्यावेळेला तो पराभवच मानावा लागेल, पण लोकांनी विश्वास आपल्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर ठेवला. हीच भूमिका घेऊन मी लोकांच्या मध्ये काम करत आहे. बर, तुम्ही आता प्रभागामध्ये कामं तर खूप केलेली आहेत असं म्हणताय तुम्ही, पण गेली 5 वर्ष झालं आता कुठलंही नगरसेवक नाही, म्हणजे कुठलंही पद कोणाला नव्हतं. प्रशासकाचंच गेली 5 वर्ष आपण बघतोय की कामकाज जनतेबरोबर चालू आहे. पण ज्या वेळेला कोल्हापुरामध्ये प्रशासकांचं काम चालू होतं त्यावेळेला जनतेसमोर अनेक गंभीर प्रश्न होते, म्हणजे त्यामध्ये कोरोना आला, महापूर आला. मग अशा वेळेला जनतेला साथ देण्यासाठी तुमच्यासारखे कार्यकर्ते होते की प्रशासक होतं? एकदम चांगला प्रश्न मॅडम तुमचा आहे. त्यावेळेला सांगायचं झालं तर प्रशासकाला काय तर घरातून बाहेर पडणार कार्यकर्ता सुद्धा उपलब्ध नसायचा. त्यावेळेला कोरोना महामारी सारख्या कोरोनाच्या काळात अशी वाईट परिस्थिती असायची की निवडणूक आली की अनेक लोकांचे बोर्ड लागतात, पण कोरोना सारख्या महामारीच्या काळात एकही कार्यकर्ता त्यावेळेला बोर्डवरचा दिसणारा उपलब्ध नसायचा. पण मी असेल, आमच्या प्रभागामध्ये माझ्यासोबत असणारे सर्व माझे सोबते असतील, सहकारी असतील, यांनी माझी ॲम्ब्युलन्स, मोफत ॲम्ब्युलन्स सेवा गेली 10-15 वर्ष सुरू आहे. ते ॲम्ब्युलन्स घेऊन माझ्यासोबतचे सर्व कार्यकर्ते आम्ही ताकदीने आणि शक्तीने या प्रभागातील लोकांचा जीव जाऊ नये, आपल्या प्रभागातील कोणीही कोरोनाचा बळी पडू नये, ही भूमिका घेऊन आम्ही एक 2-3 कोविड सेंटरला आम्ही टाईप केलं होतं. आमच्या प्रभागातील कोणीही व्यक्ती कोविडला बाधित झाला, कोविडला, तर आम्ही त्या व्यक्तीला घेऊन कोविड सेंटरमध्ये ऍडमिट करायचो. त्यांना त्यांच्या घराला लागणारं रेशन धान्य असेल किंवा कोणतीही मदत असेल, काय असते आर्थिकच मदत करावी असं नसतं, पण मानसिक मदत केली की माणूस आपल्या सोबत किंवा शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सुद्धा ताकदीने आणि शक्तीने उभा राहू शकतो. बरोबर. हीच भूमिका घेऊन आम्ही गेली कोरोनाचा काळ ज्या वेळेला होता त्यावेळेला लोकांच्या सोबत राहिलो, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता. मी असेल, माझ्यासोबतचे सर्व सहकारी असतील, सर्वच त्या कोरोनाच्या महामारीला लोकांच्या सोबत राहिलो, एवढं या निमित्त सांगतो. त्याचप्रमाणे महापूर आला होता लोकांच्या घरात. या आमच्या उपनगरामध्ये महापुराच्या काळात पाण्याखाली कोल्हापूर सिंचन विभाग गेल्यामुळे लोकांना पाणी प्यायसाठी नव्हतं. मी स्वतःचे एक 10 ट्रॅक्टर आम्ही भाड्याने घेतले आणि लोकांना घरोघरी जाऊन पाणी द्यायचं काम आम्ही केलं. पण हे करत असताना डोक्यात एकच उद्देश होता की जसं बाळासाहेब ठाकरेंनी सांगितले तसं 80% समाजकारण, हीच भूमिका घेऊन आजपर्यंत मी लोकांच्या पुढे जातो. बर, आता तर तुम्ही सांगितलं की कोरोनामध्ये आणि महापुरामध्ये जनतेसमोर तुम्ही जाऊन त्यांना मदत वगैरे केलेली आहे, पण एकूणच बघितलं तर सामाजिक विकास कामं तुम्ही आतापर्यंत काय केलेली आहेत? म्हणजे जनतेला तुम्ही आतापर्यंत कोणत्या गोष्टी दिलेल्या आहेत? तुम्हाला सांगायचं झालं तर जनतेला कोणत्या गोष्टी दिल्या, जनतेसोबत नेहमी ताकदीने आणि शक्तीने उभा राहिलो, ही पहिली गोष्ट. त्याचप्रमाणे मी कोरोना नंतर या प्रभागातील अनेक रस्त्यांसाठी 5 कोटी रुपये निधी शारंगधर देशमुख आमचे गट नेते आहेत, ते आणि मी या प्रभागामध्ये विकास निधी खर्च केला. त्याचप्रमाणे अनेक पावसाळा झाला की उन्हाळा सुरू होतोय की डेंग्यू सारख्या विषाणूंना सामोरं या सर्वसामान्य लोकांना जायला. मला सांगायचं एवढंच आहे की त्या कालावधीमध्ये अनेक लोकांना रक्तलघवी चेकची लॅबची गरज असायची. ती लॅब मी स्वतः उभा केली. माझा जो कार्यकर्ता किंवा मित्र आहे त्याला त्यातलं ज्ञान असायचं, त्यालाच ती लॅब काढून दिली आणि त्या माध्यमातून अभिजित खतकर फाउंडेशनच्या नावानं गेली 4-5 वर्ष आम्ही आमच्या लॅबच्या माध्यमातून लोकांना सेवा देण्याचं काम करतो. आरोग्याचा सुद्धा फार मोठा प्रश्न आहे, तो आरोग्याचा प्रश्न सुद्धा आम्ही गेल्या 5-6 वर्षात मांडण्यासाठी लोकांच्या पर्यंत तत्पर सेवा आम्ही देत आहे. आणि ती सेवा सुद्धा 50% मध्ये देतोय. म्हणजे बाहेर 1000 रुपयाला जर चेकअपचं फी असेल तर ती 50% मध्ये, म्हणजे आमच्या लॅब मध्ये आल्यानंतर 500 रुपये मध्ये ती सेवा दिली जाते.
आता एकूणच ज्या वेळेला आम्ही कोल्हापुरातील प्रभागांचा आढावा घेतला त्यावेळेला प्रत्येक म्हणजे जवळजवळ जनतेचं असं मत आहे की आता जो येणारा उमेदवार आहे तो स्थानिक असावा आणि एक युवा नेतृत्व असावा आणि सुशिक्षित असावा. म्हणजे हे जनतेचं जे मत आहे ना ते तुमच्या प्रभागात पण आम्हाला कुठेतरी दिसून आलं. मग ते का म्हणजे स्थानिकच युवा आणि सुशिक्षित यावर काय सांगाल म्हणजे काय कारण आहेत या गोष्टीला? गेल्या 15-20 वर्षात जुना प्रभाग क्रमांक 79 सुर्वेनगर या प्रभागामध्ये मी राहतो. सांगायचं झालं तर गेली 15-20 वर्ष या प्रभागामध्ये आमच्या प्रभागातील स्थानिकच नगरसेवक निवडून कधीही आलेला नाही. लोकांना 5 वर्षात सर्वसामान्य लोकांना या सर्वच प्रश्नांना सामोरं जावं लागतं. मग विकास निधीच्या माध्यमात असू दे किंवा कोणताही प्रश्न, साधं एखादा व्यक्ती या प्रभागातील मयत झाला तर त्याला येणारं जे डेथ सर्टिफिकेट आहे ते सुद्धा स्थानिक उमेदवार नसल्यामुळे मिळत नाही. मग अशा अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे या प्रभागामध्ये आता सगळ्या लोकांनी उठाव केलाय की या प्रभागातीलच स्थानिक उमेदवार असावा, म्हणजे आपले प्रश्न ऐकून घेईल, आपल्या व्यथा ऐकून घेतल्या जातील. हा मेन लोकांनी उठावच केल्यामुळे हाच प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे. बर, आता प्रभाग क्रमांक 20 म्हटला तर सगळ्यात मोठा प्रभाग आणि इथं उमेदवारी ही 5. तर अशा ठिकाणी उमेदवारी लढत असताना तुम्हाला म्हणजे तुमची ते विकासाची ध्येय किंवा काय विजन वगैरे आहे का? नक्कीच मॅडम. प्रभाग क्रमांक 20 हा 5 प्रभागांचा मोठा विशाल असा प्रभाग आहे. तर कोणत्या प्रभाग क्रमांक 79 सुर्वेनगर, प्रभाग क्रमांक 76 साळुखे नगर, प्रभाग क्रमांक 75 तुळजाभवानी, प्रभाग क्रमांक 80 कनेरकर नगर आणि प्रभाग क्रमांक 81 क्रांतिसिंह नाना पाटील जीवबा नाना पाटील. अशा 5 प्रभागांचा हा प्रभाग आहे. 34,000 मतदारसंख्या नोंद आहे यादीमध्ये. सांगायचं झालं तर आता एक विजन घेऊन जाणार का, विजन तुम्ही मला प्रश्न विचारला की विजन काय घेऊन निघालाय. आम्ही महायुतीमध्ये काम करतो. या आमच्या पक्षाचे नेते, मुख्य नेते हे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना या महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री आणि या कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण, मी असेल, शारंगधर देशमुख असेल किंवा आमचे शिवसैनिक या कोल्हापूर शहरामध्ये काम करतात. काम करत असल्यानंतर सांगतो की एक विजन म्हणजे काय, आमचा नेताच एक विजन घेऊन जाणारा पालकमंत्री आहे. या महाराष्ट्र राज्यामध्ये आरोग्यात गेल्या 5-10 वर्षात किंवा 5-25 वर्षात आजपर्यंत जे बदल झाले नव्हते ते त्यांच्या माध्यमातून बदल होतेले दिसत आहेत. त्याचप्रमाणे पहिल्या टप्प्यातच आम्हाला या महानगरपालिकेला 27 कोटी रुपयाचा निधी आम्हाला महानगरपालिकेला आंबेडकर साहेबांनी दिला. त्यातील 5 कोटी रुपये निधी मला प्रभाग क्रमांक 20 साठी पालकमंत्री आंबेडकर साहेबांनी दिला. त्या माध्यमातून या प्रभागातील अनेक रस्ते येणाऱ्या 16 तारखेनंतर तुम्हाला या प्रभागातील खड्डेमुक्त प्रभाग हे झालेले दिसतील. त्याचप्रमाणे तुम्हाला सांगायचं झालं तर या प्रभागामध्ये अनेक पेशंट मी पाहत आलोय की CPR ला जाऊन डायलिसिस साठी तात्काळ 4-5 तास बसलेले मी पाहिले. हाच विषय मी आंबेडकर साहेबांच्या पालकमंत्री आरोग्यमंत्र्यांच्या कानावर घातला. त्यानंतर त्यांनी मला मोफत डायलिसिस सेंटर मंजूर करून या प्रभागामध्ये दिलं. त्याचप्रमाणे या प्रभागामध्ये अनेक वेळेला या प्रभागातील पेशंट मी सावित्रीबाई फुले असेल किंवा पंचगंगा हॉस्पिटलला ऍडमिट झालेले पाहिले. त्यामुळे मी आंबेडकर साहेबांच्याकडे मागणी केली की या प्रभागामध्ये 50 बेडचा हॉस्पिटल आम्हाला तुमच्या माध्यमातून मिळावं. त्यांनी कसलाही न विचार करता मला हॉस्पिटलसाठी मंजुरी लवकरात लवकर देतो म्हणून मान्य केलेला आहे आणि त्याचा प्रस्ताव मुंबईला दिलेला आहे. तो सुद्धा लवकरात लवकर होईल आणि या प्रभागामध्ये सुसज्ज असं 50 बेडचं हॉस्पिटल सुद्धा होईल. मला सांगायचं झालं तर तुम्हाला काय आहे, एक विजन म्हणजे काय, या प्रभागामध्ये महिलांसाठी योगा केंद्र असेल, लहान मुलांसाठी बालसंस्कार केंद्र असेल किंवा या प्रभागामध्ये महिला असतील, युवक असतील यांच्यासाठी ओपन जिम असेल, या ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र असेल, जे शहरात ते उपनगरात ही संकल्पना घेऊन जाणारे आम्ही कार्यकर्ते. बर, आता तुम्ही तर सांगितलं की जे शहरात ते उपनगरात म्हणजे एक प्रकारे तुम्ही जनतेसाठी खूप कार्य केलेलं आहे. पण जनतेसाठी उभा राहणं म्हणजे ही काही सोपी गोष्ट नाहीये. ज्यावेळेला तुम्ही एका प्रभागासाठी किंवा जनतेसाठी उभे राहता त्यावेळेला तुमच्या पाठीमागेही कोणाची तरी ताकद असते. मग या सामाजिक कामामध्ये किंवा राजकीय कामामध्ये तुम्हाला सर्वात जास्त कोणाची ताकद आहे? तुम्ही प्रश्न विचारलात की हे सामाजिक काम करत असताना
तुम्हाला पाठबळ कुणाचं आहे? तर तुम्हाला मला सांगावं असं वाटतं की या महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री तथा या कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब यांचं राधानगरी बुदरगडमध्ये त्यांना कार्यसम्राट म्हणून ओळखलं जातं. त्यांच्या मतदारसंघामध्ये एवढं त्यांचं काम आहे, एवढा कामाचा धडाका आहे की त्यांचं कार्य बघून माझ्यासारखा कार्यकर्ता सुद्धा त्यांच्या कामातून एक ऊर्जा निर्माण होते आणि त्यांचंच पाठबळ आणि त्याच पद्धतीनं केडीसी बँकेचे माझे मार्गदर्शक जे अर्जुन आंबेडकर सर आहेत त्यांचं सुद्धा मला पाठबळ आहे. या कोल्हापूर शहराचे उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर साहेब आहेत, त्यांचं सुद्धा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पाठबळ आहे. आणि आमचे जे शिवसेनेचे गट नेते कोल्हापूर शहराचे महानगरपालिकेचे गट नेते शारंगधर देशमुख साहेब, त्यांचं सुद्धा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नेहमीच पाठबळ आहे. त्यामुळं या चौघांचं पाठबळ माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. त्यामुळं या 10-15 वर्षात कोणतंही सामाजिक किंवा राजकीय काम असू दे, त्या ताकदीनं आणि शक्तीनं मी काम पार पाडू शकतो. आता एकूणच बघितलं तर हा प्रभाग पण मोठा आहे. म्हणजे या प्रभागामध्ये 5 उमेदवार तुमच्या समोर उभे आहेत. म्हणजे सामाजिक कार्य करत असताना किंवा एक राजकीय कार्य करत असताना तुम्हाला ही निवडणूक कशी वाटते? म्हणजे संघर्षाची वाटते की अवघड वाटते? कारण आता आज तुमच्या समोर अनेक उमेदवार पण उभे आहेत. संघर्ष असा नाही वाटत. का वाटत नाही? तर मला मगाशी सांगितल्याप्रमाणे मला जनतेतूनच मला उभा राहायची संधी दिलेली आहे. लोकांनीच मला उभा केलेला आहे. त्यामुळं संघर्ष हा माझ्यासाठी काय यामध्ये काय नाही. का नाही? कारण की लोकांनीच मला उभा केलंय. माझी इच्छा नसताना या प्रभागातील लोकांनी या निवडणुकीला मला सामोरं जायसाठी ते उभा केलेला आहे. आणि संघर्ष संघर्ष कुणाला करावा लागतो? ज्या वेळेला स्वतः इलेक्शनला लढायचं आहे, ज्याला स्वतः इलेक्शन लढायचे आहे, इच्छाशक्ती फार आहे, पण लोकांच्याकडे मागणी करायची की मला मतदान करा. यासाठी माझं एक नशीब एवढं चांगलं आहे की लोकच मला या निवडणुकीला पुढे घेऊन आल्यात आणि लोकच माझा प्रचार करायला लागल्यात. मग त्या माता भगिनी असतील, या प्रभागातील किंवा या 20 मतदारसंघातील तरुण असतील आणि सर्व ज्येष्ठ नागरिक असतील, माझ्या पुढं 2 पाय पुढं ते माझा प्रचारासाठी पुढे आहेत. त्यामुळं ही निवडणूक माझ्यासाठी अवघड काही नाही किंवा संघर्षाची अजिबात नाही. आता जनतेनं तुम्ही म्हणजे तुमच्या पूर्ण बोलण्यातून असं जाणवते की जनतेनंच तुम्हाला एकूणच इथं उभा केलेला आहे आणि जनतेसाठी तुम्ही काहीतरी दिलेलं आहे, त्यामुळे जनतेनं तुम्हाला उभा केलेला आहे. मग अशा जनतेला तुम्ही काय सांगाल? नमस्कार, मी अभिजित शामराव खतकर. शिवसेना या पक्षातून धनुष्यबाण या चिन्हावर निवडणुकीला सामोरं जातोय. येणाऱ्या 15 जानेवारीला मतदान आहे आणि या प्रभागातील सर्व मतदार बंधू भगिनींना मला एक विनंती करायची आहे की या काळात अनेक वेगवेगळ्या टिप्पण्या होतील, टीका होतील, पण तुम्ही माझ्यासोबत 15-20 वर्ष ताकदीनं आणि शक्तीनं माझ्या सोबत आहे, खांद्याला खांदा लावून आहे. गेल्या 15 वर्ष मी तुमच्या सोबत आहे, पण आता ही वेळ 15 तारखेपर्यंत तुम्ही माझ्या सोबत राहायची आहे. मला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची गरज आहे, तुमच्या ताकदीची आणि शक्तीची गरज आहे. तुम्ही येणाऱ्या 15 तारखेला माझ्या सोबत राहा ही विनंती या निमित्तानं करतो आणि राहालच अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. प्रभाग क्रमांक 20 मधून तुम्ही उमेदवारी लढवत आहात, याबद्दल माझा महाराष्ट्रातर्फे तुम्हाला या उमेदवारीबद्दल खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या पुढील वाटचालीस पण शुभेच्छा. तर आज आपल्या बरोबर होते प्रभाग क्रमांक 20 मधील उमेदवार, आपला अभि हक्काचा अभि ही जनतेने दिलेली टॅगलाईन घेऊन जनतेसाठी काम करत असलेले अभिजित खतकर. आणि एकूणच त्यांच्या पूर्ण संभाषणामधून जनतेसाठी त्यांनी किती कार्य केलेलं आहे आणि इथून पुढेही त्यांच्या कार्याचं जे काम आहे ते चालूच ठेवणार आहेत, यासाठी जनतेला त्यांनी निवडून देण्याचं आश्वासन दिलेलं आहे. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.